हाय नमस्कार मित्रांनो, कसं काय सर्वजण बरे आहेत का? तर मित्रांनो, मी बऱ्याच दिवसातून असा एका जागेला बसून व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओ बरेच दिवस झालं बनवला नव्हता. त्याचं कारण पण तसंच होतं की विषय असा होता, व्हिडिओ न बनवण्याच्या पाठीमागचा विषय असा होता की माझ्याकडे एक माईक होता. जसं की आता मी बोलतोय वगैरे तर ही तुम्हाला आवाज एकदम क्वालिटीचा येणार असा एक माईक होता. तर ते माईक मी एक मुलाखत घेत असताना तो माईक हातातून पडला आणि त्याचे 1-2-3 तुकडे झाले. ते तुकडे झाल्यावर मग मी बऱ्याच ठिकाणी दाखवलं. मंगळवेढ्यात दाखवलं, पंढरपूरला दाखवलं, सांगोलामध्ये दाखवलं. तर ते काय नीटच झाला नव्हता. म्हणजे असं होत नाही म्हणून सांगत होते ते. मग माझ्याच गावाच्या जवळ एक गाव आहे, पंढरपूर हवेला बामणी. सांगोला पंढरपूर हवेवर गाव आहे बामणी. तर त्या बामणी गावामध्ये एक मोबाईल शॉपचं दुकान आहे. तर तो एक माझा मित्रच आहे, अमोल माने म्हणून. तर मग मी त्याला कॉल केला की असं एक माईकचा रिसिव्हर आहे म्हणलं, ते खाली पडून म्हणलं ती त्याचं बाजूलाच निघाले म्हणलं, ते काय झाले म्हणलं ती बघायला पाहिजे जरा म्हणलं तो. तर त्याला पण नेमकं काय समजलं नव्हतं की कसं काय आहे काय आहे. म्हणजे ते एक मोबाईल रिपेअर करतो ना, की मग ती माईकचं वगैरे कसं काय त्याला माहीत असणार. त्याच्यामुळे ती मला म्हणला ते मला काय माहीत नाही, तो दुकानात ये, दुकानात आल्यानंतर बघू आपण सगळं. तर मी त्याच्याकडे गेलो, त्याला दाखवलं. तर ती मला म्हणला की गॅरंटीने सांगतो बरं का म्हणला, 100% सांगतो म्हणला, तुला ही नीट करून देणार म्हणला मी. मग मी त्याला विचारलं ह्याचं चार्जेस काय, कसं नीट तर होते म्हणला. मग मला म्हणला मला एक 15 दिवसाचा कालावधी दे म्हणला. तर मी ह्याचा रोज एक पार्ट ह्याचं जे वायरिंग बारीक असतं म्हणला, त्याचं दुर्बीण वगैरे लावून ते बघायला लागतं. तर बघतो म्हणला मी, आणि मला काय फोन वगैरे काय करू नको म्हणला. तर मी काय त्याला 2 दिवस फोन केला नाही माईक दिल्यापासून, ते रिसिव्हर दिल्यापासून. तर मग तिसऱ्या दिवशी म्हणलं कॉल करावं म्हणलं, काय झालं काय झालं का म्हणलं अमोल काय. नाही म्हणला, बघतो म्हणला मी तुला कॉल करतो म्हणला. आणि ती माईक नसल्यामुळं मला व्हिडिओ बनवायला मूडच येत नव्हता आणि मी बनवतच नव्हतो व्हिडिओ. मला बनवूच वाटत नव्हते व्हिडिओ. मग त्याच्यामुळं मला काही दमच निघायचं नाही. मी लगेच त्याला कॉल करायचा, अजून अमोल काय झालं. अमोल आलं टेन्शनमध्ये. अमोल म्हणला पप्पू म्हणला माईक लागा नीट होत नाही म्हणला, आणि बघ म्हणला कुठं नवीन मिळत असला तरीही. अजून टेन्शनमध्ये आलो. आता म्हणलं अजून व्हिडिओ यूट्यूबला जात नाहीत म्हणलं आता. तर परत म्हणलं ठीक आहे म्हणलं, बघतो म्हणलं. अजून सांगोलला मी 1-2 दाखवलं, जिथं मोबाईलचं पार्ट वगैरे स्टँड मोबाईलचे मिळतात, किंवा कॅमेराचे स्टँड माईक वगैरे जिथं मिळतात त्यांना दाखवलं. ती माझी त्याचं ही पण आहे बघा, ही म्हणलं ह्याच्यामध्ये ते तसलं हे असते रिसिव्हर आहे. तर मी त्यांना दाखवलं. तर नाही म्हणला ही आपल्यात मिळत नाही, सांगलीला विचारून बघतो म्हणला फोन लावून ही. तर ॲक्च्युली ह्याची किंमत पण जास्त आहे. जवळजवळ ह्याची किंमत 4,000च्या आसपास ह्याची किंमत आहे. तर आणि आता कमीत कमी ह्याची किंमत मला वाटतं 3,000च्या आसपास असेल. ज्यावेळेस मी घेतला त्यावेळेस 4,000 रुपये ह्याची किंमत होती. तर पुन्हा एकदा मी अमोलकडे गेलो. अमोलला म्हटलं अमोल बघ केला काय म्हणलं. अमोलनं पुन्हा एकदा मला सांगितलं, पप्पू म्हणला
मी नीट करून देतो म्हणलं मला तुला मी, फक्त माझ्यापाशी गडबड चालत नाही. गडबड केली का म्हणला होत नाही बघ म्हणला, तू मला कॉलच करून मला ज्यावेळेस मी नीट होईल तेव्हा मी ह्याला तुला कॉल करतो म्हणलं. मग अमोलनं काय मला कॉल केला नाही, 15-1 दिवस गेलं निघून. मग मीच कॉल केला, म्हणजे मी कॉल करत होतो आधनंमधनं, पण अमोल उचलत नव्हता. मग अमोलनं नंतर एकदा कॉल उचलला माझा काल परवा. तर अमोलनं मला सांगितलं, पप्पू ती झाले म्हणला पूर्ण रिपेअर, बघ म्हणला तुझं ते घेऊन ये म्हणला काय असेल ते त्याला कनेक्ट वगैरे करून बघ म्हणला काय होतं आहे काय नाही, ते चालते का नाही चालते. मी त्याला विचारलं तुझं किती झालं चार्जेस काय. चार्जेस मी काय सांगत नाही, तू ये म्हणलं दुकानात आधी. तर मी गेलो दुकानात, कनेक्ट करून बघितलं. तर तुम्हाला सांगतो, मी कनेक्ट केलेला व्हिडिओ, ह्या व्हिडिओच्या मोहर मी तुम्हाला जोडूनसुद्धा दाखवतो. आम्ही तिथं वॉइस चेक केलेला. तर ते बघा व्हिडिओ तुम्ही. आता ते बघायचं आहे आता, कसं करणार चालते. येते का आवाज, येते का आवाज बघ. हॅलो. तर तुम्ही आता हे व्हिडिओ ते बघितला चेक केलेला. तर मग मला काय वाटतंय, असे 100मधनं असे 1-2च असते ते की एखाद्या गरीब माणसांचा हे जाणणारे, मन जाणणारे किंवा दिल जाणणारे, आणि एखाद्या गरीब मुलांना सपोर्ट करणारे पोर असते बरं का. तर माझं एक यूट्यूब फॅमिलीला सांगणं आहे काय माहिती आहे का, आमच्या सांगोला तालुक्यामधनं जर कोण बघत असले तर बामणी काय गावजवळच आहे. तर तुम्ही कुठलंही तुमचं मोबाईल असू द्या काय, तुम्ही एकदा त्याच्याकडं घेऊन जावा, आणि ते एकदम बेस्ट क्वालिटीचं ते रिपेअर करतो आहे. आणि हा व्हिडिओ फक्त मी माझ्या मनानं बनवतो आहे. त्यानं मला काय व्हिडिओ वगैरे असं काय बनवायला सांगितला नव्हता. मला त्यानं जर सांगितलं असतं मी त्या दुकानात बसूनच मी व्हिडिओ बनवला असता. मला जसं वाटलं त्याने एक आपलं मन जाणून घेतलं म्हणून मला असा एक व्हिडिओ बनवासा वाटला बरं का, म्हणून मी व्हिडिओ बनवला. आणि मला मी ह्या कंपनीला मी कॉल पण केला होता, मला बदलून पाहिजे. तर त्याने मला किंमत त्याची 700 रुपये किंमत सांगितली होती एका ह्याची. आणि ह्याच्यामध्ये 2 माईक असतात, 1,500 रुपये. तर त्यानं माझं 700 रुपये पण वाचवलं. मग त्यानं मला सांगितलं असं असं मी एवढे पैसे घेतो आहे म्हणला एवढं नीट करायला. तर मी म्हणलं सांग मला किती घेतो आहे काय म्हणला. मग ह्याचं म्हणला बघा 100 रुपये होते म्हणला, पण मी तो 50च घेतो म्हणला. मी म्हणलं नको म्हणलं 50 कशाला म्हणलं, 100 देतो. अरे नाही म्हणला मी 50 घेतो आहे म्हणला. मग मी त्याला बघा 100 रुपये पे केलं. तर एकदम बेस्ट क्वालिटी त्यानं करून दिलं आपल्याला, आणि त्याचं खूप खूप मनापासून आभार. 1 महिना तुम्हाला सांगतो त्यानं घेतला माझ्याकडनं, पण माझा माईक त्यानं रिपेअरच करून दिला. तर त्याच्यामुळं माझे व्हिडिओ वगैरे येत नव्हते. आणि आज इथनं पुढं तुम्हाला सांगतो रेग्युलर माझे आता व्हिडिओ येत राहणार, कारण आता काय प्रॉब्लेम नाही. तर कोण असंच आमच्या भागातली कोण असलं तर त्याच्याकडं एकदम बेस्ट क्वालिटी नीट करून देते ते सगळं काय असेल ते. तर जात जावा, लय मस्त पोरगा ते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मला हेच सांगायचं होतं की बाबा एवढे दिवस व्हिडिओ वगैरे काय येत नव्हते काय नाही. तर हा माझा प्रॉब्लेम होता, माईकशिवाय मला व्हिडिओ बनवत नाहीत म्हणून मी व्हिडिओ बनवत नव्हतो. तर चला मित्रांनो, बाय बाय.